चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण सुलभ भारती मराठी इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकातील पाठ 12वा रोजनिशी या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न, त्यांचं स्पष्टीकरण, त्याचबरोबर पाठावरती आधारित परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये पहिला आहे, वैष्णवीच्या शाळेत बालदिन कसा साजरा झाला? बघा उत्तर, वैष्णवीच्या शाळेत बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रमेश कोठावळे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला. अशा प्रकारे वैष्णवीच्या शाळेत बालदिन साजरा झाला. पुढचा प्रश्न आहे, शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली? शिवारामध्ये म्हणजे शेतामध्ये. त्याच्यामध्ये सुगीचे दिवस पाहण्यासाठी बघा, सुगी म्हणजे काय, तर सुगी म्हणजे शेतामध्ये आलेली जी पिकं असतात, हे पिकं कापणीचा किंवा काढण्याचा जो हंगाम असतो, जो मोसम असतो, त्याला सुगी म्हणतात. सुगीचे दिवस म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनातले आनंदाचे दिवस असं म्हटलं जातं. मग सुगीचे दिवस पाहण्यासाठी मुले गाव शिवारात गेली असता त्यांनी मोत्यासारखी ज्वारी असलेली कणस, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकवणारा कापूस अशी पिके पाहिली. तसेच त्यांनी पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही फळांनी लदबदलेली फळझाडे देखील पाहिली. वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा झाला? तर वैष्णवीच्या वाढदिवसा दिवशी तिला नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त वैष्णवी, तिचे आई वडील आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेले. तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या आदिवासी दुर्गम भागातल्या मुलामुलींना खाऊचे वाटप केले. आई वडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून वैष्णवीला गहिवरून आलं. गहिवरून येणे म्हणजे मन भरून येणे. त्यांच्याकडे पाहून तिला शिकण्याची नवी उमेद मिळाली. अशा प्रकारे वैष्णवीचा वाढदिवस साजरा झाला. तर का ते लिहा. बघा पहिला प्रश्न आहे, वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले आणि ते का? उत्तर, वैष्णवीच्या रोजनिशीतील 16 नोव्हेंबरचे पान मला सर्वात जास्त आवडले. कारण आपल्या वाढदिवशी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या मुलांना खाऊ वाटण्याची कल्पना मला फार आवडली. म्हणूनच शिकण्याची एक नवी उमेद देणारे रोजनिशीतील हे पान मला सर्वात जास्त आवडले. वैष्णवीला गहिवरून आले. तर का आले? बघा, वैष्णवी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली. तिथे शिक्षणासाठी राहणाऱ्या आदिवासी दुर्गम भागातील मुलामुलींना वैष्णवीने खाऊ वाटला. परंतु आपल्या आई वडिलांपासून दूर राहत असलेल्या त्या मुलांना पाहून तिला भरून आलं. आपल्या आई वडिलांपासून दूर राहण्याच्या कल्पनेने तिला गहिवरून आलं. आता बघा, विचार करा आणि सांगा, म्हणजे एक प्रकारे स्वमतावरती आधारित प्रश्न. रोजनिशी का लिहावी आणि रोजनिशी लिहिल्याने काय फायदा होईल असे तुम्हाला वाटते? बघा, रोजनिशी म्हणजेच दैनंदिनी किंवा ज्याला म्हणतो आपण डायरी. रोजनिशी लिहिल्यानं माणसाला जीवनाकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळते. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद, म्हणजे दिवसभर आपण काय काय केलं, तर ही नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो. ही नोंद पुढील गोष्टी ठरविण्यास, निर्णय घेण्यास मदत करते.
रोजनिशी म्हणजे आठवणींचा खजिना असतो. म्हणूनच रोजनिशी प्रत्येकाने लिहिली पाहिजे. खेळ खेळूया. खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्याशी संबंधित म्हण ओळखा. या ठिकाणी कंसामध्ये म्हणी दिलेल्या आहेत आणि खाली वाक्य दिलेली आहेत. त्या वाक्याच्या आधारे त्या म्हणी ओळखायच्या. बघा, फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. म्हणजेच गर्वाचे घर खाली. पुढे बघा, एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचं आणि काम झालं की त्याला सोडून द्यायचं. यालाच म्हणतात है ना, कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी. सगळीकडे परिस्थिती समान असणे म्हणजेच पळसाला पाने तीन. म्हणजे सगळीकडे समान परिस्थिती आहे. पळस हे एक झाड आहे. दुसरा आहे, एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. याला काय म्हणायचं ना, सॉरी, एक राहिलेले वरती है ना, थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे. यालाच म्हणायचं थेंबे थेंबे तळे साचे. बघा, दुसरा आहे, एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. म्हणजे याला काय म्हणायचं, आगीतून उठणे आणि फुफुट्यात पडणे. ठीक आहे. दुसरा आहे, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास पूर्ण नाश होतो. म्हणजेच अति तेथे माती. पुढे आहे शेवटचा, न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते. यालाच म्हणायचं नावडतीचे मीठ आळणी. तर बघा, नेहमी लक्षात ठेवण्याजोग्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. गोष्टी आपल्याला आपले आई वडील, आपले गुरुजी म्हणजे शिक्षक आणि आपल्या घरातील थोर मंडळी आपल्याला नेहमी सांगत असतात. कोणत्या आहेत त्या गोष्टी? संगणकाच्या स्क्रीन समोर दीर्घकाळ बसू नये, त्यामुळे डोळ्यावर ताण येतो. प्रत्येक 20 मिनिटानंतर जागेवर उठून 10-12 पावलं फिरून यावे, त्यामुळं आपलं स्नायू सुस्थित राहतात. संगणकावर काम करणारी व्यक्ती व संगणकाची स्क्रीन यामध्ये योग्य अंतर असावे आणि त्याचबरोबर स्वतःचा पासवर्ड नेहमी गोपनीय ठेवावा. बघा, पुढे आहे, सर्व इलेक्ट्रिक वायर सुस्थितीत असल्याची खात्री करावी. तसेच संगणक चालू असताना आतील भागास हात लावू नये. पुढं आपण समजून घेऊया. खालील शब्द वाचा. बघा आणि लक्षात घ्या, हे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. हे शब्द म्हणजे शब्दातील शेवटचे अक्षर अकारांत आहे आणि शेवटून दुसऱ्या अक्षराला दिलेली वेलांटी किंवा उकार हा दीर्घ आहे. बघा, शुद्ध लेखनाचा नियम आहे. बघा, हे शब्द जर या ठिकाणी बघितला तुम्ही, ल, ब, ल, स, न, ल, न, ल, क, त, म्हणजे अशा प्रकारचे हे जे शब्द आहेत, शब्दातील शेवटच्या दोन अक्षरांचे निरीक्षण जर आपण केलं, बघा, माणूस, नूस, जमीन, मीन, है ना, तर आपल्याला लक्षात येतंय की शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार या चिन्हांपैकी कोणतेच चिन्ह नाही. म्हणजेच या शब्दातील शेवटचे अक्षर अकारांत आहे आणि शेवटून दुसऱ्या अक्षराला दिलेली वेलांटी किंवा उकार हा दीर्घ आहे. शुद्ध लेखनाचा नियम आहे. बघा, शुद्ध लेखनाचे जे सर्व नियम आहेत ते नियम, त्यांचं स्पष्टीकरण देखील उदाहरणासह आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन पाहू शकता. यामुळे काय होईल, तर तुमच्या शुद्ध लेखनात होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या चुका कमी होण्यास तुम्हाला मदत होईल. तर आता मित्रांनो, ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अँड आन्सर्स याच पाठावरती आधारित रिकाम्या जागा भरा. आज आमच्या शाळेत डॅश डॅश साजरा करण्यात आला. उत्तर आहे बालदिन. तर उत्तर तुम्ही कसं लिहायचं मित्रांनो, रिकाम्या जागी तो शब्द भरायचा आहे, त्याला अंडरलाईन करायचे आणि पूर्ण वाक्यात ते लिहायचं आहे. ठीक आहे. अशाच प्रकारचे पुढे दिलेले प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं देखील या ठिकाणी खाली दिलेली आहेत, पाहू शकताय. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
यामधला पहिला प्रश्न आहे, की प्रस्तुत पाठाची रोजनिशी कोणी लिहिलेली आहे? तर बघा, ही रोजनिशी वैष्णवीने लिहिलेली आहे. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. आणि त्याचबरोबर अशा प्रकारे जर तुम्ही एका वाक्यातले जरी प्रश्न असतील परीक्षेमध्ये, तर तुम्ही आता बघा, हा प्रश्न प्रस्तुत पाठाची रोजनिशी कोणी लिहिली आहे? आणि त्याचं उत्तर तुम्ही लिहिलं, प्रस्तुत पाठाची रोजनिशी वैष्णवीने लिहिलेली आहे. पूर्ण वाक्यात लिहिलं. मग असं आता एक अजून खबरदारी काय घ्यायची आहे, की अशा प्रकारे आपण एका वाक्यात लिहिलेले प्रश्न असतील त्यांची उत्तरं, तर जे मेन उत्तर आहे, त्या उत्तराला अंडरलाईन करायची सवय लावा. त्यामुळे काय होतं, आहे ना, पेपरमध्ये आपलं वार्षिक परीक्षेमध्ये समजा बोर्डाच्या परीक्षेमध्ये ही सवय लागल्यामुळं पेपर तपासणाऱ्याचं मुख्य लक्ष त्या उत्तराकडे आकर्षित केलं जातं. ही एक चांगली सवय आहे. एक पेपर म्हणजे पेपर तपासणाऱ्यावरती आपलं एक वेगळं इम्प्रेशन तयार होतं. पुढचा प्रश्न आहे, बालदिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर बालदिन हा 24 नोव्हेंबर आहे ना, म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा करतात. कोणत्या तारखेची रोजनिशी लिहिलेली आहे? तर 14, 15 व 13 नोव्हेंबरची. पुढे बघा, सगळ्या विद्यार्थ्यांना गाव शिवारात कोण व का घेऊन गेलं? तर सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री पाटील सर हे सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले. वैष्णवीच्या जिभेवर कोणती चव रेंगाळत होती? वैष्णवीच्या जिभेवर बोरांची चव, जी शिवारामध्ये खाल्लेली होती, ती रेंगाळत होती. वैष्णवी वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे गेली? तर ही आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये गेली. दिवाळीची सुट्टी कधी सुरू झाली? तर हे 14 नोव्हेंबर. ठीक आहे. इथं बघा, एक प्रश्न चुकीचा आलेलं होतं उत्तर. बालदिन इथं 24 आहे, सॉरी, चुकून इथं 24 झालेले, 14 नोव्हेंबर लक्षात घ्या. पुढे बघा, वैष्णवीने रोजनिशी लिहिलेल्या तारखा 14, 15 आणि 16. गावशिवारात आस्वाद घेतलेल्या चवी कोणत्या होत्या? आंबट, गोड, तुरट. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे नातेवाईक होते आणि मित्रमैत्रिणी होत्या. फळांनी लदबदलेली म्हणजे लगडलेली झाडं कोणती होती? पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर. शिवारामध्ये असणारी पिके कोणती होती? ज्वारी, तूर, भुईमूग आणि कपासी. का ते लिहा. वैष्णवीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. का? तर वैष्णवीच्या शाळेत बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. अनेक मुलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला व त्यांची प्रसिद्ध वचने सादर केली. या स्पर्धेसाठी म्हणून वैष्णवीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. आता बघा, हा कृतीबंध पूर्ण करायचा आहे. बालदिनानिमित्त घेण्यात आलेले कार्यक्रम, पहिला म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम, दुसरा आहे तो म्हणजे वेशभूषा स्पर्धा. कोणते लिहा. वैष्णवीने स्पर्धेसाठी केलेली वेशभूषा ती म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि बालदिनानिमित्त शाळेत आलेले प्रमुख पाहुणे कोण? ते आहेत डॉक्टर रमेश कोठावळे. आता पुढे रिकाम्या जागा भरा. इथं प्रश्न दिलेला आहे, कंसामध्ये पर्याय दिलेले आहेत. 3 पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. शब्दाला अंडरलाईन करायचे, उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, इथं उत्तरं पण खाली दिलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. आता पुढचा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. थोर पुरुषांची वेशभूषा धारण मुलांनी काय केले? तर थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचने, म्हणजे त्यांचं एखादं गाजलेलं जे वाक्य असतात ते वाक्य बोलली. आणि बालदिनाच्या कार्यक्रम प्रसंगी आलेल्या कोठावळे यांनी काय काय केलं? तर कोठावळे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि सर्वांना खाऊ दिला. आता व्याकरण कृतीवरती आधारित प्रश्न आहेत. वचन बदला. एक स्पर्धा, अनेक स्पर्धा. वचने, अनेक, वचन एक. पाहुणे, अनेक, पाहुणा एक. एक शाळा, अनेक शाळा. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. बघा, शुभेच्छा देणे म्हणजे सदिच्छा व्यक्त करणे. इथं वाक्य दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या मनाने
दुसरं वाक्य बनवू शकता. पण या ठिकाणी वाक्यप्रचारांचा अर्थ वाक्यामध्ये उपयोग करताना एक लक्षात घ्यायचं, की ज्यावेळेस आपण वाक्यप्रचार वाक्यामध्ये उपयोग करतो, त्यावेळेस ज्या ठिकाणी आपण वाक्यप्रचार उपयोग केलेला आहे, त्या ठिकाणी त्याला अंडरलाईन करायची. ही गोष्ट लक्षात घ्या. बघा इथं, धारण करणे म्हणजेच अंगावर चढणे किंवा घालणे किंवा परिधान करणे. वाक्य दिलेलं आहे. पुढचा स्वमतावरती आधारित प्रश्न आहे. तुमचा वेशभूषा स्पर्धेतील अनुभव सांगा. तुम्ही त्या ठिकाणी आपला एखादा अनुभव असेल तो त्या ठिकाणी सांगायचा आहे, लिहायचा आहे. उदाहरणादाखल इथं उत्तर दिलेलं आहे. कशा प्रकारे तुम्ही ते लिहू शकता याची मदत घेऊ शकता. आता आहे पुढचा प्रश्न, समानार्थी शब्द. वेश म्हणजेच पोशाख, गाव, ग्राम, तीव्र, अतीव, वाढदिवस म्हणजे जन्मदिवस, मित्र म्हणजे सखा, दोस्त, यार, उमेद म्हणजे आशा. विरुद्धार्थी शब्द आहेत नवीन, जुने, नियमित, अनियमित, पारंपरिक, आधुनिक, उमेद, नाउमेद. वचन बदला. एक दिवस, अनेक दिवस, वचन, वचने, झाडे, झाड, मुले, मुलगा किंवा मूल, सुट्टी, सुट्ट्या, शेंगा, एक शेंग. लिंग बदला. बालक, बालिका, पाहुणा, पाहुणी, विद्यार्थिनी, विद्यार्थी, मित्र, मैत्रीण, मुले, मुली, आई, बाबा, अध्यक्ष, अध्यक्षा, स्त्री, पुरुष. लिंगवचन या घटकावर देखील आधारित स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. ते त्या ठिकाणी तुम्ही आवश्यकता वाटल्यास पाहू शकता. बघा आता वाक्यप्रचारावरचा प्रश्न मी जे तुम्हाला म्हटलं, वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग केल्यानंतर अशा प्रकारे त्याला अंडरलाईन करायची आहे. ठीक आहे. बघा इथं वाक्यप्रचार दिले, त्यांचा अर्थ दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता. आता हे शुद्ध लेखनाचे नियम आहेत. शुद्ध लेखन नियमाचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतायत. लेखन विभागामध्ये आता वैष्णवीच्या रोजनिशीतील चौथे पान पूर्ण करा. काय असेल चौथे पान? 17 नोव्हेंबर आजपासून आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली. सुट्टीचे कार्यक्रम आखण्यातच आमचा दिवस गेला. यावर्षी आम्ही मित्रमैत्रिणी मिळून फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला. ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण टाळणाऱ्या ह्या निर्णयाने सर्वांनी कौतुक केले. त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला. उद्यापासून आम्ही दिवाळीचा फराळ बनवण्यातही पुढाकार घेणार आहोत. एकंदरीतच दिवाळीची सुट्टी खूप काही शिकून जाणार आहे. शेवटचा आहे, तुम्ही तुमचा वाढदिवस कसा साजरा करू इच्छिता. बघा आता या पाठाच्या माध्यमातून आपण वैष्णवीने तिचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा केला, अशाच प्रकारे एक आगळा वेगळा वाढदिवस तुम्ही कशा प्रकारे साजरा करू इच्छिता, तसं या ठिकाणी तुम्ही लिहायचंय. उदाहरणादाखल तुम्हाला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. याचा आधार घेऊन तुम्ही आहे ना तुमच्या मनात येणारे विचार त्याप्रमाणे लिहू शकता. मित्रांनो, रोजनिशी पाठाच्या माध्यमातून आपल्याला काय थोडक्यात संदेश मिळाला, तर विद्यार्थ्यांना रोजनिशी कशी लिहितात हे समजावं व त्यांनी रोजनिशी लिहावी या प्रयोजनातून समाविष्ट केलेला पाठ म्हणजे रोजनिशी होय. रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. दिवसभरातील घडामोडींची नोंद रोजनिशीमध्ये आपण करत असतो. तर प्रस्तुत पाठात वैष्णवीने लिहिलेल्या रोजनिशीची पाने दिलेली आहेत. आता काही शब्दार्थ आहेत इथं. ज्या शब्दांचा मराठीमध्ये अर्थ त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, अशा प्रकारे हे शब्द तुम्ही इथे पाहू शकता. खाली काही वाक्यप्रचार दिलेले आहेत. त्या वाक्यप्रचारांचा अर्थ देखील पुढे दिलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे या वाक्यामध्ये बाबा क्रांती ज्योती है ना, सुगीचे दिवस आणि आदिवासी या शब्दांबद्दलची माहिती दिलेली आहे. बघा क्रांतीज्योती म्हणजे काय आहे, की भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले थोर समाजसेवक, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण काम आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांना क्रांतीज्योती ही उपाधी प्राप्त झालेली आहे आणि त्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी आहेत. तसंच बघा सुगीचे दिवस म्हणजे शेतातील धान्य पिकण्याचा हंगाम. किंवा आदिवासी कशाला म्हणायचं, तर सर 2000 समजा सॉरी 1971 मध्ये समाज कल्याण विभागांतर्गत आदिवासी समाज कल्याण
विभागाची स्थापना झाली आणि याच आदिवासी विभागाच्या प्रगतीसाठी, त्यांना बळकटी देण्यासाठी, मजबूती करण्यासाठी हा विभाग कार्यरत आहे. त्याला आदिवासी विभाग म्हणतात. मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबूया. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, तेही आपल्या मराठी भाषेमध्ये, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.